नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सीसॅट सिरीजला चालू करतोय. सीसॅट सिरीजमध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत नंबर सिरीज. ओके, तर नंबर सिरीजमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये विचार करायचा आहे, कारण नंबर सिरीजमध्ये प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस तुमची जेवढी असेल तेवढं तुम्ही जास्त फास्ट हे एक्झाम्पल सोडवू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या वेने विचार करू शकता हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणार आहोत. चला सुरुवात करूया आपण आता लेक्चरला. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आपण आता लेक्चरला. तर बघा, नंबर सिरीजमध्ये पहिल्यांदा तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे हे आपण इथं पहिल्यांदा बघू. ओके, चला आता. तर नंबर सिरीजमध्ये पहिल्यांदा बघा, तुम्हाला कसं असतं की एखादा असतो तो डिफरन्सच्या रिलेटेड असतो, बरोबर. समजा आता तुम्हाला इथं 4 आहे, त्यानंतर 7 दिलं, 10 दिलं, त्यानंतर 13, ओके, त्यानंतर समजा 16. तर तुम्ही याच्यावरून काय जज करू शकता, अँड सो ऑन तुम्हाला दिलं. तर तुम्ही बघू शकता की 4 आणि 7 मध्ये डिफरन्स किती आहे, 3चा आहे. 7 आणि 10 मध्ये 3चा आहे. 10 आणि 13 मध्ये 3चा आहे. ओके, 13 आणि 16 मध्ये 3चा आहे. म्हणजे हा जो डिफरन्स असतो तो कधी कधी इक्वल असतो. ओके, हे एक तुम्हाला नोट करायचं की त्या दिलेल्या संख्यामध्ये डिफरन्स किती आहे हे बघायचं. कधी कधी डिफरन्स सुद्धा कसा असतो की 3 असतो, मग 5 असतो, मग 7 असतो, बरोबर, 9 असतो, असा असतो. हे तुम्हाला पहिल्यांदा तिथे नोट करायचं असतं. आणि कधी कधी कसं दिलं जातं की समजा आता इथं 4 दिलं, तुम्हाला 3 दिलं, 7, त्यानंतर तुम्हाला समजा इथे 5, 10, ओके, आणि मग सो ऑन तुम्हाला असे जर संख्या देत गेलं, इथे 7, 13, कॉमा, आणि इथे क्वेश्चन मार्क वगैरे दिला आणि असं सो ऑन तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये कसं असतं, आता इथे जर तुम्ही बघाल तर 4, 3 तुम्ही असं पण रिलेशन लावू शकता, किंवा मग ते जर नाही जुळत असेल तर तुम्ही बघू शकता की बघा इथे आहे 4 आणि 7, म्हणजे वरचंच आहे हे 7, 10, बरोबर, 10 नंतर 13, म्हणजे एक आड एक जे आहे ते +3 केलेलं आहे, बरोबर. आणि जर तुम्ही बघाल नंतर तर 3 + 2 5 +2 7, आणि मग इथे किती येणार हे तुम्हाला विचारले, मग 7 + 2 इथे किती येणार, 9 येणार. मग अशा रिलेटेड सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, म्हणजे बघा, तुम्ही तुमची प्रॅक्टिस करताना तुम्हाला हे करायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला नंबर सिरीजवरती क्वेश्चन येईल त्यावेळेला तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने विचार करून तिथे अँसर आणू शकता. दुसरं एक असतं की समसंख्या असतात. ओके, आता बघा, दुसरं असतं समसंख्या. मग समसंख्या कशा असणार, 2 ने भाग जाणार, बरोबर, 2, 4, 6, 8, 10 आणि सो ऑन असं असतं. मग कधी कधी कसं केलं जातं की या समसंख्यांचा वर्ग असतो, बरोबर. मग हे पण तुम्हाला तिथे माहित पाहिजे. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. मग असं दिलं जातं. मग हे पण तुम्हाला वर्ग पाठ असणे गरजेचे आहे. पहिल्यांदा तर नंबर सिरीजसाठी तुम्हाला 1 ते 20 वर्ग पाठ असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मिनिमम, मी खूप मिनिमम सांगतोय तुम्हाला, 1 ते 10 तुम्हाला घनपाठ असणे, वर्गमूळ त्यांचं घनपाठ असणे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मी 1 ते 20च सांगतो, 1 ते 10, कारण जास्त नको, पण कमीत कमी मिनिमम तरी तुम्हाला माहित पाहिजे की मोस्ट प्रोबेबली त्याच्यावरती क्वेश्चन येतात. ओके, आता बघा, आपण किती 1, 2, 3 पाहिले. आता आणखीन बघू आपण. आता कधी कधी कसं असतं की तुम्हाला नंबर सिरीजमध्ये जे असतं ते विषम नंबरचं सुद्धा सेम केलं जातं. ओके, तर विषम मध्ये कसं असणार, सेमच. मग तुम्हाला इथे विषम संख्या जे असणार आहेत ते तुम्हाला समजा 3 आहे, 5 आहे, बरोबर, 7 आहे. मग ह्या ज्या संख्या आहेत या ह्याच्यामध्ये तुम्हाला जी तुमची सिरीज असणार आहे ती दिली जाणार. विषम संख्या म्हणजे काय, ज्यांना 2 ने भाग जात नाही. 9 आहे, 11 आहे. मग कधी कधी यांचेच वर्ग केले जातात. ओके, 9, 25, 49, 81. मग हे तुम्हाला तिथे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं. मग आता हे झालं. आता कधी कधी कसं केलं जातं, इथे 8 देतील, इथे 24 देतील, ओके, इथे 48 देतील, इथे 80 देतील, आणि मग पुढची संख्या तुम्हाला विचारली जाईल. मग तुम्हाला आता इथे दिसलेलं आहे की हे जे आहे
की इथे 8 आहे, मग आता हे तुम्ही सम विषम करत बसाल तर नाही होणार. पण तुम्ही हेच जर बघाल की 8च्या जवळ 9 आहे, ओके, म्हणजे हा काय होऊ शकतो की 3चा वर्ग वजा 1 होऊ शकतो. हा जो आहे 24 तो 25च्या जवळ आहे, म्हणजे 5चा वर्ग वजा 1 होऊ शकतो. 48 49च्या जवळ आहे, म्हणजे हे पण तुम्हाला त्या अँगलने विचार केला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला 63 येईल त्या त्या वेळेला तुमच्या डोक्यात 64 आलं पाहिजे, आणि 64 म्हणजे 8चा वर्ग वजा 1 असं सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला, बरोबर. हे जस्ट मला याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग कधी कधी कसं केलं जातं की सम कॉमा विषम कॉमा सम कॉमा विषम अशा रिलेटेड असतं. मग याचा तुम्हाला वर्ग केला असेल, ह्याचा घन केला असेल, किंवा मग याचा म्हणजे याचा क्यूब, ओके, आणि याचा वर्ग म्हणजे काही क्यूब घन याच्यामध्ये असं केलं जाऊ शकतं. मग ते पण तुम्हाला त्याचा विचार करणं तिथे खूप गरजेचं आहे. प्लस कसं केलं जातं की मग याचा वर्ग करतील, समसंख्येचा वर्ग करतील, ओके, आणि -1 करतील किंवा +1 करतील. विषम संख्येचा वर्ग करतील किंवा घन करतील, त्याचा +1 -1 करू शकतात. मग हे जे आहे हे तुम्हाला तिथं नंबर बघून लगेच कळलं पाहिजे ते. मग त्यासाठी काय गरजेचं आहे, तर त्यासाठी गरजेचे आहे ती प्रॅक्टिस गरजेची आहे. मग प्रॅक्टिस जर जेवढी तुमची असेल, कारण तुम्हाला ज्या वेळेला 49 किंवा तुम्ही आता 49 तर वर्गच आहे, जर तू 48 बघितलं तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की हा 7चा वर्ग वजा 1 आहे, बरोबर. 8 आलं की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की 2चा क्यूब आहे, आणि मग त्याच्या रिलेटेड तुम्ही कॅल्क्युलेशन करणं चालू केलं पाहिजे. ओके, हे याच्यातून झालं. सम पाहिलं, विषम पाहिलं. आता त्याचप्रमाणे जे असतात ते मूळ संख्यांचं सुद्धा कधी कधी तुम्हाला दिलं जातं. ओके, मूळ संख्या म्हणजे काय, ती संख्या की ज्याला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो. मग असे पण तुम्हाला त्याचा पण सिक्वेन्स दिला जातो. कधी कधी मग पट्टीतल्या संख्या असतात, बरोबर. समजा आता इथं 3 आहे, 9 आहे, बरोबर, 27 आहे, 81 आहे. म्हणजेच काय, तर 3 × 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, अशा काइंड ऑफ सुद्धा तुम्हाला जास्त त्या संख्या दिल्या जातात, बरोबर. 2 6 बेत्रिक 6 सायत्रिक 18, बरोबर, 18 त्रिक 54, अशा काइंड ऑफ सुद्धा तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या सुद्धा दिल्या जातात. मग तुम्हाला हे जे आहे ते असा विचार करणं खूप गरजेचं असतं. हे एवढं झालं. आता कधी कधी काय केलं जातं की भागाकारचं सुद्धा धरलं जातं. आपण हे आता गुणाकारचं जसं धरलं तसं भागाकार सुद्धा असतो. ओके, हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा की भागाकार रिलेटेड सुद्धा येऊ शकतं. म्हणजे समजा आता इथे 120 आहे, इथे 40 आहे, ओके, इथे 10 आहे. तर मग आता तुम्ही बघा, आता 10 × 4 आहे, म्हणजे इकडून उलट आलं तर, ओके, पर 40 × 3 आहे, म्हणजे बघा इथे 3ने केलं, इथे 4ने केलं, आणि जर तुम्ही उलट जाल तर इथे 3ने भागितलं तर 40 येतं, इथे 4ने भागितलं तर 10 येतं, बरोबर. मग 3 4, मग इकडे भागिल्यावर 5ने भागितल्यावर काय इथे 2 येणार. मग अशा काइंड ऑफ तुम्हाला सुद्धा येऊ शकतं. मग हा एक टाईप झाला. म्हणजे एवढ्या पद्धतीनं तुम्हाला तिथं विचार करणं खूप गरजेचं असतं. आणि विशेष जर टाइम कंझ्युम करायचा असेल तर तुम्हाला वर्ग -1 किंवा क्यूब -1 अशा काइंड ऑफ एक्झाम्पल येतात. आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला म्हणजे खूप कमी वेळा विचारलेले आहेत. अरिथमॅटिक आणि जिओमॅट्रिक सेरीज जी असते, ओके, अरिथमॅटिक आणि जिओमॅट्रिक सेरीज जी असते ती सेरीजच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. मग याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला nth टर्म काढायला सांगतात. ओके, म्हणजेच काय की समजा असे 1 2 3 4 असे काहीतरी आकडे देतात, आणि मग तुम्हाला सांगतात की सांगा की 8वी टर्म काय असेल. अशा काइंड ऑफ सुद्धा क्वेश्चन येतात. मग तुम्हाला पहिल्यांदा तर ते अरिथमॅटिक आणि जिओमॅट्रिक सेरीज काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण अरिथमॅटिक सेरीज विषयी थोडंसं बघून घेऊ इथे. अरिथमॅटिक सेरीज. तर अरिथमॅटिक सेरीजमध्ये काय असतात, ही जी सेरीज जी असते, ही सेरीज जी असते ती एकदम सेम फरकाने ही जी असते ती प्लस तरी होत असते किंवा मायनस तरी होत असते. म्हणजे सेम फरकाने वाढणार तरी किंवा कमी तरी होणार. म्हणजे आता थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर समजा पहिली टर्म एक्स असेल तर दुसरी एक्स प्लस डी, नंतर तिसरी टर्म असणार आहे ती एक्स प्लस 2d, ओके, तिसरी जी असणार आहे ती एक्स प्लस 3d असं असणार आहे. मग हे एक्स म्हणजे पहिली टर्म आणि डी म्हणजे जो आहे तो कॉमन डिफरन्स असणार आहे, बरोबर, समान जो फरक असणार आहे तो. मग अशा वेळेला जर तुम्हाला nth टर्म काढायला सांगितली तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे पहिली टर्म प्लस n
तर आता बघू आपण भूमितीय सेरीज कशी असते. ओके, जो सेरीज कशी असते. तर जिओ सेरीजमध्ये कसं असतं बघा, पहिली टर्म आहे, त्यानंतर दुसरी असते आर, नंतर ए आर स्क्वेअर असते, ए आर क्यूब असते. अशा टाईपमध्ये ही जी असते ती सिरीज असते. याच्यामध्ये ए जे असणार आहे ते फर्स्ट टर्म असणार आहे, आर जो असणार आहे तो समान गुणोत्तर असणार आहे. मग याची ज्यावेळेला तुम्हाला nth टर्म काढायला सांगतात त्यावेळेला तुम्हाला ती कशी काढायची असते, तर ए फर्स्ट टर्म टू तुम्हाला जे आहे तो कॉमन रेशिओ जो आहे तो, ओके, कॉमन रेशिओ आर, आणि त्याचा जो असतो तो n-1 अशी जी असते ती nth टर्म जी असते ती काढली जाते. मग तुम्हाला हे जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला पाठच करावा लागणार आहे. मग कधी कधी तुम्हाला विचारलं जातं, समजा आता इथे आहे 1 5, ओके, त्यानंतर 25 आहे, ओके, त्यानंतर मग तुम्हाला इकडची टर्म विचारली जाऊ शकते. ओके, मग तुम्हाला ती काढता आली पाहिजे. ओके, मग आता इथे एक आहे. ओके, तर एक कसा आला असेल, तर एक 5चा 0 असू शकते, बरोबर, 1 गुणिले 5चा पहिला घात असू शकते, आणि 1 गुणिले 5चा वर्ग, त्यानंतर 1 गुणिले 5चा क्यूब. अशा पद्धतीने हे जे असतं ते असतं. मग तुम्हाला समजा इथे 125 दिलं, ओके, आणि मग पुढची टर्म सुद्धा तुम्हाला काढायला विचारली जाऊ शकते. तर ही कशी असणार आहे, 1 गुणिले 5चा चौथा. ओके, या अशा टाईपमध्ये तुम्ही काढू शकता. मग याच्यामध्ये या रिलेटेडमध्ये जर तुम्हाला सांगितलं की 7वं पद सांगा काय आहे, तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. मग तुम्ही काय करणार, इथं पहिली टर्म 1 गुणिले तुमचा आर, आर म्हणजे किती आहे तुमचा 5, बरोबर, 5, आणि त्याचा 7वी विचारले म्हणजे 7 - 1 म्हणजे 5चा 6वा जो घात असणार आहे ते तुमचं आन्सर असणार आहे. ओके, आता आपण याच्याविषयी थोडे एक्झाम्पल बघू, म्हणजे थोडी आपली रिव्हिजन होईल. आता एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, हे एक्झाम्पल सोडवायचं आहे, तुमचं आन्सर काय येतंय हे बघायचं आहे, आणि मग क्रॉस चेक करायचं आहे ते, बरोबर. आता आशा करतो तुम्ही व्हिडिओ पॉज केला आहे आणि आता आन्सर बघत आहे. तर बघा 54 दिलेला आहे, 27 दिलेला आहे, 30 दिलेला आहे, 15 दिलेला आहे, 18 दिलेला आहे, 9 दिलेला आहे. तर आता इथे म्हणजे वर्ग वगैरे काय असं कुठे दिसत नाही आहे, बरोबर. आता इथे 27 क्यूब दिसतोय, 9 वर्ग दिसतोय, पण बाकी काही कळत नाही. पण इथे तुम्ही जर बघाल तर 27 दोन्ही 54 दिसते, बरोबर. इथे बघाल तर 15 दोन्ही 30 दिसते, इथे 9 गुणिले 2 18 दिसते, म्हणजे 2 ने त्यांनी डबल केलेलं आहे तिथे. पण तुम्हाला विचारलेली ही टर्म विचारलेली आहे. मग आता ही टर्म काढायला तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय रिलेशन येते ते बघितलं पाहिजे. मग 27 + 3 केलेलं आहे, बरोबर, 15 + 3 केलेलं आहे, 15 + 3 18, मग 9 + 3 तुम्हाला करायला लागेल. मग 9 + 3 किती येईल, 12, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 12, बरोबर. अशा पद्धतीनं तुम्हाला जो आहे तो विचार करायचा आहे. बघू पुढचं पुढचं गणित. तर बघा तुम्हाला इथे एक सिरीज दिलेली आहे, आणि सिरीज देऊन काय सांगितलेलं आहे की व्हॉट विल बी 8th टर्म. तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आणि आन्सर तुमचं काढायचं आहे अगोदर. तर बघा काय दिलेलं आहे इथं, 2, त्यानंतर 6, त्यानंतर 18, त्यानंतर 54, आणि सो ऑन असणार आहे. आणि तुम्हाला विचारलेलं आहे की 8वी टर्म काय असणार आहे. तर आता इथे तुम्ही बघा, 2 बेत्रिक 6 सायत्रिक 18 18 त्रिक 54, म्हणजे जे आपण बघितलेलं होतं हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. तर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला 3-3चं दिसत आहे, म्हणजेच तुम्हाला काय कळतं इथे की 2 गुणिले 3चा 0, कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे काय असतं, तर 1 असतं, म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजेच 2. नंतर 6 कसं आलं असणार आहे, 2 गुणिले 3चा पहिला घात म्हणजे बेत्रिक 6, 2 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग 9, 9 दुनी 18, 2 गुणिले 3चा क्यूब म्हणजे 27 दुनी 54. आता तुम्हाला आठवं विचारलंय सूत्र. आता तुम्हाला आशा करतो की आठवत असेल त्याचं सूत्र काय. तर सूत्र आहे ए इंटू तुमचं जे टर्म आहे जो कॉमन डिव्हिजन त्याचा n-1 असतं. मग आता पहिली टर्म किती आहे, 2 गुणिले 3 आहे तुमचं जे कॉमन समान गुणोत्तर जे आहे ते, आणि n 8वी विचारलेली आहे म्हणजे 3चा 7वा. आता हे जे आहे, आता तुम्ही डायरेक्ट 3चा 7वा काढत बसणार आहे का, तर नाही. तर 2 गुणिले 3चा 7वा म्हणजेच काय, 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 3 असं असणार आहे, बरोबर. आता हे 2 तसंच ठेवायचं, त्यानंतर 3चा वर्ग 9 81, बरोबर, गुणिले 3चा हा क्यूब करू शकताय तुम्ही म्हणजे 27 गुणिले 2, बरोबर.
मग आता इथं बघा की बे आणि बॅटी 16 म्हणजे 162 गुणिले 27. आता जसं मी म्हणलं तुम्हाला 20 पर्यंत सांगितलं, पण 27 पर्यंत पाडेपाठ असलेलं चांगलं आहे. 27 दुनी 54, अच्छा गेले 5, 27 एक्क 62 असे आणि हे 5 67 बरोबर, अच्छा गेले 16 आणि 27 एक्के 27, 27 आणि 16 37, 37 आणि 6 43 म्हणजे उत्तर 4374. तर बघा पर्याय क्रमांक 2. आता इथे पण बघा, तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नसते. तुम्ही 27 दुनी 54 केलं, 4 आलं बरोबर, हातच्या गेलं 5. तुम्ही बघू शकताय की 4 कुठे कुठे आहे, फक्त या पर्यायामध्ये आणि या पर्यायामध्ये बरोबर. आणि आता तुम्ही दुसरं बघू शकताय की तुम्ही 27 एक्क 62 असे केलं आणि ती बेरीज केली की 7 आलं, तर तुम्ही बस दोन डिजिट लास्टचे काढले की तुम्हाला इथेच कळून जाते की 74 आहे. मग 74 तुम्ही कशाला पुढचे कॅल्क्युलेशन करताय, वेळ वाचवा, पर्याय क्रमांक 2 ला टिक करून टाका. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटतंय, इम्पॉर्टंट वाटत आहे. बघा याचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा सोडवायचं आहे आणि मग काय येते ते चेक करायचं आहे. हे एकदम सिम्पल आहे. तुम्हाला जर फिबोनाची सिरीज माहीत असेल, फिबोनाची सिरीज माहीत असेल तर त्या रिलेटेड हे आहे. बघा 1 1 2 बघा, तर फिबोनाची सिरीज 1 पासून स्टार्ट होत असते आणि याच्यामध्ये बघा की जो पुढची टर्म असते ती मागच्या 2 टर्मची बेरीज असते. तर बघा 3 म्हणजे 1 अधिक 2, 5 आहे ते 2 अधिक 3, 8 आहे ते 3 अधिक 5, 13 आहे ते 5 अधिक 8. मग तसं तुम्हाला इथली टर्म विचारलेली आहे, तर इथली टर्म काय असणार आहे, तुमच्या या दोन्हींची बेरीज 13 आणि 8 21 बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. ओके, बघू पुढे. बघा व्हिडिओ पॉज करा, तुम्ही हे आधी सोडवा आणि मग आन्सर क्रॉस चेक करा. तर बघा इथे काय दिलेलं आहे, 3 दिलेला आहे, 9 दिलेला आहे, 6 15, वर्ग तर कुठे तुम्हाला इथे दिसत नाहीयेत, पण तुम्ही डायरेक्ट बघू शकता की 3 त्रिक 9 आहे, परत 6 आलेला आहे, वजा 3 केलेला आहे. मग इथे तुम्हाला रिलेशन थोडं लागण्यास कठीण जाते. पण तुम्ही बघाल तर 3 त्रिक 9 केलेलं आहे आणि हे जे आहे ते 3 दुनी 6 केलेलं आहे बरोबर. आणि इकडे पण बघाल तर 15 त्रिक 45 आहे आणि 15 दुनी 30 आहे. मग तसंच तुम्ही इथे सुद्धा रिलेशन लावू शकता बरोबर. आता तुम्हाला इथे बघायचं आहे की 3 त्रिक 9 आहेत, तर 75 त्रिक तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे बरोबर. मग हे जस्ट तुम्हाला इथं आलं पाहिजे, 75 दोन्ही 150, 150 आणि 75 म्हणजेच किती, 225 हे याचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच एक्झाम्पल सोडवणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एक्झाम्पल सोडवणार आहोत. आता आपण याच्या लेक्चरमध्ये थेअरी सुद्धा कव्हर केलेली आहे. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.